नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला। आज तारीख आहे 8 जून। 8 जूनला झाडांची परिस्थिती अशी आहे काही प्रकारच्या। आता हे मध्यम हलकं रान आहे, म्हणजे मध्यम भारी रान आहे, एकदम हलकं पण नाही, जमीन काळीच आहे पण मुरुम पण आहे याच्यात मिक्स। हे बघा, अशा प्रकारच्या जमिनीमध्ये अशा प्रकारचा ताण बसतोय। पाऊस नॉर्मलच झाला इथं, म्हणजे असं काही खास झाला नाही, 2-3 वेळा झाला पण एकदम कमी झाला आहे। आता हे सगळं शेवटचं झाड बघा इथून तुम्हाला तसं हे खूप जास्त शॉकमध्ये आहे। तर अशा शॉकमध्ये जर पुढच्या 8 दिवस पाऊस नाही आला, 6 दिवस किंवा 8 दिवस पाऊस नाही आला, त्याच्यामध्ये झाडं मरण्याची शक्यता आहे। त्यामुळं अशा झाडांना आपल्याला जगापुरतं पाणी, म्हणजे जगण्यासाठी आपल्याला 1 तास 1.5 तास तुमच्या जमिनीप्रमाणे अर्ध्या तासापासून, खूप हलकं रान असेल तर अर्धा तास, अर्ध्या तासापासून तर 1-1.5 तासापर्यंत पाणी आपल्याला द्यायचं आहे। आणि कसं कसं द्यायचं आहे तर 2 दिवसाआड द्यायचं आहे। असं नाही की आज दिलं आणि मग डायरेक्ट पावसाची वाट पाहिली, तर आज दिल्यानंतर 1-2 दिवसाचा गॅप ठेवून परत द्यायचं आहे। असं 2 किंवा 3 वेळेस द्यायचं आहे। आणि जरी पाणी असेल तुमच्याकडे, शतळ फुल असेल किंवा विहिरीला पाणी चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आहे, तरीही आपल्याला जास्त रिस्क घ्यायची नाही आहे। शक्यतोवर 15 तारखेपर्यंत पावसाची वाट पाहायची, आणि 15पर्यंतही नाही आला तर थोडं थोडं पाणी आपण वाढवू, ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेलच। पण आजच्या कंडिशनला अशी कंडिशन असेल तर आपल्याला 100% जगण्यापुरतंच पाणी द्यायचं आहे आणि बाग फोडायसाठी थांबायचं आहे। धन्यवाद।